भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। हवामान विभागानं वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती। या पावसामुळे धान शेतीला फायदा होणार आहे, मात्र मका आणि बागायती शेतींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावासह परिसराला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला। या पावसामुळे पिकांना फटका बसू शकतो, तर गारांच्या तडाख्यात कांदा, संत्रा आणि भाजीपाला पिकांना धोका निर्माण होऊ शकतो। मात्र या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय आणि नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे। सोलापुरात पारा 44 अंशांवर गेलाय। कडक उन्हामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाही झाली आहे। आज संध्याकाळी अवकाळी पावसाची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई सुरू आहे। 37 गावांना पाणी टंचाईची झळ बसते। 7 गावांना 8 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय, तर 31 गावांमध्ये विहिरीचं अधिग्रहण करण्यात आलं। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेकडून उपाययोजना केल्या जात आहेत। साताऱ्यातील शिरवळमध्ये अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अंबिका देवीच्या यात्रेला सुरुवात झाली। यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते। मुंबई बिहार अमृत भारत एक्सप्रेस या महिन्यात प्रवाशांच्या सेवेत आली आहे। वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर देशामध्ये नॉन एसी अमृत भारत एक्सप्रेस सुरू झाली। या नव्या धाटणीच्या एक्सप्रेसमुळे उत्तर भारतीय प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि वेगवान होणार आहे। पिंपरी चिंचवड शहरातील 20,000 नागरिकांचं महिला बचत गटांच्या मार्फत सर्वेक्षण होणार आहे। 2032 साली पिंपरी चिंचवड महापालिकेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। यासाठी शहराच्या भविष्यातल्या विकासासाठी नियोजन केलं जाणार आहे। पालघरच्या केळवे रोड इथं एका महिलेची छेड काढणाऱ्या आरोपीला सफाळे पोलिसांनी अटक केली होती। हा गुन्हा फास्ट ट्रॅकवर चालवण्याबाबत सफाळे पोलिसांनी विनंती केल्यानंतर 29 दिवसात या गुन्ह्यावर निकाल लावण्यात आला। यामध्ये त्या आरोपीला 1 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे। इंदापुरात उजनी धरणात वाळू चोरीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। यावेळी वाळू तस्करी करणाऱ्या बोटीसह इतर साहित्य नष्ट केलं। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागानं ही कारवाई केली आहे। संभाजीनगरमध्ये एका महिलेनं वृद्धाला व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे करत व्हिडिओ रेकॉर्ड केला। त्यानंतर महिलेसह तिच्या टोळीनं व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वृद्धाकडनं तब्बल 14,66,000 उकळले। या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। अकोल्यात सलग 2 दिवस महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना घडल्या। याचा तपास करत असताना ही आरोपी लॉजमध्ये खोटं नाव आणि मोबाईल नंबर वापरून राहत असल्याचं उघड झालं। आरोपींकडनं 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। समृद्धी महामार्ग तयार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्यात, मात्र शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळाला नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करत सरकारनं मोबदला द्यावा अशी मागणी केली आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तहसील कार्यालयाच्या समोर महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशनचं धरणं आंदोलन सुरू आहे। बँक मित्रांची नियुक्ती करावी, व्यवहारासाठी योग्य कमिशन दिलं जावं, यासाठी हे आंदोलन केलं जात आहे। माढा तालुक्यातील टेंभुर्णी इथं अपर तहसील कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर होण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन केलं। दरम्यान मागणी मान्य न झाल्यास मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा दिला। अमरावतीच्या तिवसा पंचायत समितीवर युवक काँग्रेसच्या वतीनं भीक मागू आंदोलन करण्यात आले। रोजगार हमी योजनेतील कुशल अकुशल कामगारांना देयक न मिळाल्यामुळे आंदोलन केलं गेलं। या आंदोलनात शेकडो कामगार सहभागी झाले होते। अमरावती जिल्ह्यात वर्षभरात 2 लाख शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेतल्याची माहिती समोर आली। जिल्ह्यातल्या सावकारांनी 255 कोटींचं कर्ज वाटप केलं। बँकांकडून कर्ज वाटप करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप केला जातोय। इंदापूरच्या भिगवणमध्ये पहलगाममधल्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवत घोषणाबाजी केली। मातंग समाजाच्या वतीनं हल्ल्याचा निषेध नोंदवला गेलाय। बारामतीमध्ये प्राध्यापक शेख सुभान अली यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं।
बारामती शहरात शारदा व्याख्यानमाला आयोजित केली होती। 1 मे ते 5 मे रोजी ही व्याख्यानमाला आहे। यामध्ये प्राध्यापक शेख सुभानबी अली यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं, मात्र ते खोटा इतिहास लोकांसमोर मांडून धार्मिक तेढ निर्माण करतात असा आरोप सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर चंपा चौक ते जालना रोड हा रस्ता 100 फूट रुंद असताना नवीन आराखड्यात 60 फूट रुंद करण्यात आला। महापालिकेच्या निर्णयानंतर संभाजीनगरकरांनी आश्चर्य व्यक्त केलं। महापालिकेनं जुन्या विकास आराखड्यानुसार 100 मीटरवर अनेक मालमत्ता धारकांना TDRही दिले, मात्र नव्या विकास आराखड्यामध्ये बदल केला आहे। नाशिकमध्ये होणारं शिवपुत्र संभाजी महानाट्याचा संपूर्ण प्रयोग रद्द केलाय। आयोजकांनी अचानक माघार घेतल्यामुळे प्रयोग रद्द झाला। पहलगाम संदर्भात अमोल कोल्हे यांनी केलेल्या विधानावर आयोजक गोपाळ पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती। सोलापूरमध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेतली। यावेळी शासकीय जमिनींवरच्या झोपडपट्ट्यांमध्ये घरकुल योजना राबवण्याचा आराखडा, दुहेरी जलवाहिनीचं काम, धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरण अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली। इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे। मात्र निंबवली टोल नाक्यावरून महामार्गावर प्रवेश करण्यासाठी मार्ग नसल्यानं नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे। यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येते। केंद्र सरकारनं ऊसाच्या FRP मध्ये 4.41% वाढ केली। या निर्णयानंतर पंढरपूर तालुका भाजपनं विठ्ठल मंदिर परिसरात नामदेव पायरीच्या जवळ पेढी वाटून आनंदोत्सव साजरा केलाय। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत ऊसाचा FRP वाढवण्यात आला। याचा 5 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। महाराष्ट्र दिनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांनी चक्क ट्रकची स्टेअरिंग हाती घेतली। आंबा वाहतुकीसाठी रत्नसिंधू योजनेतल्या वातानुकूलित गाड्यांचं सामंतांच्या हस्ते लोकार्पण झालं। यावेळी त्यांनी गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं। हिंगोलीमध्ये पोलीस विभागासाठी नवीन 13 पोलीस व्हॅन दिल्या आहेत। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते या व्हॅनचं लोकार्पण करण्यात आलं। चंद्रपुरात पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचं उद्घाटन झालंय। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं। याचा गरीब रुग्णांना फायदा होणार आहे। जळगावच्या जामनेरमध्ये ध्वजवंदन कार्यक्रमात शेतकरी कुटुंबानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। मागणी करूनही 3 वेळा शेतजमिनीची चुकीची मोजणी झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। धुळ्यामध्ये पोलीस मैदानावर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ध्वजवंदन केलं। यावेळी पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यातल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। तर रावल यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। अलिबागमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचं उद्घाटन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलंय। या कक्षातून चालणाऱ्या कामकाजाची तटकरे यांनी माहिती घेतली। गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यक ते सहकार्य या कक्षातून केलं जाणार आहे। अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी मुख्यमंत्री सहायता कक्षाचा शुभारंभ केला। हा कक्ष नागरिकांना तातडीची वैद्यकीय सहायता उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलाय। त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यास मदत होणार आहे। नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजवंदन झालं। पोलीस कवायत मैदानामध्ये शानदार पथसंचलन करण्यात आलं। दरम्यान राष्ट्रपती पदक मिळवलेल्या अधिकाऱ्यांचा गौरव केलाय। पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते साताऱ्यामध्ये ध्वजवंदन करण्यात आलं। शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा यावेळी त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिकांसह नागरिक उपस्थित होते। वाशिममध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। भरणेंच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव केलाय। यावेळी भरणे यांनी नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र दिनानिमित्त यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं।
यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि जिल्हा परिषदेने राबवलेल्या लोकोपयोगी उपक्रमांचं कौतुक केलं. भिवंडीमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महानगरपालिकेकडून ध्वजवंदन करून मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाला अग्निशमन दल, पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. भारतीय गुणवत्ता परिषदेकडून झालेल्या सर्वेक्षणात राज्यात पालघर पोलीस प्रथम क्रमांकावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवरून पोलिसांचं अभिनंदन केलेलं आहे. पालघर पोलिसांना 100 पैकी 90.29% गुण मिळाले, तर गडचिरोली दुसऱ्या क्रमांकावर आहे. रायगडमध्ये महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात मंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते पोलीस दलामध्ये सलग 15 वर्ष उत्तम सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. महासंचालकांचं पदक प्रदान करून त्यांना गौरवण्यात आलं. सांगलीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत अधिकारी, कर्मचारी तसंच खेळाडूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त परभणीतल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर मुख्य ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडलाय. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ध्वजवंदन करून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास बोलून दाखवला. अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन केलं. यावेळी विखे पाटलांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान केला, तर नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पिंपरी चिंचवड शहरातील MIDC परिसरात मोठ्या उत्साहात कामगार दिन साजरा करण्यात आला. विविध कामगार संघटनांच्या वतीनं पेढे वाटप करत कामगारांचा सत्कार केला. गोंदिया जिल्ह्यात गेले 2 दिवस अवकाळी पाऊस झाल्यामुळं धान पिकासह पेरू, पपई अशा पिकांना फटका बसला. गारपिटीमुळे कापणीला आलेलं पीक जमीनदोस्त झालं, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय.